बॅक सायकल बंद झालेलं आहे. सकाळचे 4:45 मिनिट झाले आहेत. 50 मिनिट झाले. आता मी होम रायतरी मणिपूर श्वास क्लिनिक टू सूर्यमाळ डॉक्टर लाजपतराय मेहरा न्यूरोथेरपी आश्रमपर्यंत जाणार. हॅपी हेल्दी डे. आज आहे 23 ऑगस्ट, डॉक्टर लाजपतराय मेहरा न्यूरोथेरपी वर्ल्ड न्यूरोथेरपी डे. डॉक्टर लाजपतराय मेहरा यांचा जन्मदिवस आहे 23 ऑगस्ट. डॉक्टर लाजपतराय मेहरा न्यूरोथेरपी आश्रम हॉस्पिटलला क्लिनिक टू हॉस्पिटल तिकडे मी न्यूरोथेरपी शिकलो. तिथे आज मी सायकल घेऊन चला आणि आता माझ्या मागे आहे तो आशेरी गड आणि फायनली 9 वाजले. आता वडायला पोचलोय. अजून 40 किलोमीटर बाकी आहे सूर्यमाळ. सकाळी 5 वाजता 5 ते 6, 7, 8, 9 4 तास सायकल राईड झाले. सायकल रेस्ट करते. आपण नारळ पाणी पितोय. वाडा ते सूर्यमाळ खतरनाक घाट रस्ता आहे, नुसता घाट. वाडा ते इथपर्यंत आतापर्यंत 85 किलोमीटर झाले. म्हणजे 15 ते 20 किलोमीटरपासून मी फक्त घाट चढतोय. याला बदल झालं दाग प्रॅक्टिस. खतरनाक. थोडी उतरण आटली का एवढं बरं वाटतं ना. खूप बरं वाटतं उतरण आली का. चढताना पण मजा येते. पूर्ण लक्ष चढणीवर आणि उतरताना वाऱ्याचा आनंद. वाव. अजून एक मोठा डोंगर आहे सूर्यमाळचा, तो पार करायचा आहे. ऑलमोस्ट आहे अजून तर 10-15 किलोमीटर बाकी आहे. चढण घाट रस्ता. ओगदा म्हणून आहे, ओगदा गावाचं नाव. हे आता पुन्हा एकदा घाट रस्ता चालू होणार आहे. आता हे लास्ट गाव आहे, नंतर डायरेक्ट सूर्यमाळ. आता फक्त जंगल 10 ते 15 किलोमीटरचं आणि घाट रस्ता. बघूया कसं जमत आहे. आता वॉटरफॉल, फक्त आता वॉटरफॉल भेटणार आहेत. हा फर्स्ट वॉटरफॉल आहे. अजून उंचावरून अजून पुढे एक मोठा वॉटरफॉल आहे, पण आता टाईम नाही त्यामुळे जाणार नाही तिकडे. दॅट्स कॉल ब्युटी ऑफ सूर्यमाळ वॉटरफॉल्स. घाट रस्ता आहे, खूपच घाट आहे. राहून आता अजून 10 किलोमीटरचा घाट पार केला आहे. अजून 5 किलोमीटरचा घाट बाकी आहे. सूर्यमाळ डहाणू टू मनोर, मनोर टू वाडा आणि वाडा टू सूर्यमाळ. कमी असं वाटत आहे मी ट्रेकिंग करत आहे. खूपच असं अजून खूप मोठी चढण पुढे आहे. 4-5 किलोमीटर असेल. झिम 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 पाऊस आहे त्याच्यामुळे बरं आहे. मस्त इकडे एक छोटा वॉटरफॉल भेटला. अजून चढण तर बाकी आहे खूप, पण म्हटलं थोडा पहिले हातपाय धुवून आणि मस्त हातपाय धुवून खूप मस्त फ्रेश वाटला. एकदम नवीन एनर्जी आली असं वाटत आहे. आणि छोटा धबधबा आहे पण मस्त आहे. थंड पाणी एकदम एकदम कूल, एकदम रिलॅक्स होत आहे. आता अजून 3-1 किलोमीटर चढण आहे. चढूया. हा आहे सूर्यमाळ. आता पूर्ण थंड वातावरण चालू झालेलं आहे. हा असा फायनली 1:20 झाले. मी तिथे न्यूरोथेरपी शिकलो. डॉक्टर लाजपतराय मेहरा गोकुल की छाया में जन्म हुआ 23 अगस्त का दिन अनमोल हुआ। लाजपत राय जी
डॉक्टर लाजपतराय मेहरा न्यूरोथेरपी आश्रम. इथे आम्ही 2012-2013ला एज्युकेशन घेतलेलं आणि त्याच्यानंतर डहाणूला क्लिनिक ओपन केलेलं. इथे आम्ही 2 वर्षभर राहिलेले आणि मस्त एन्जॉय केलेला, शिकलेले. आणि इथे संडेला फ्री पेशंट चालायचे. 100, 200, 300पर्यंत पेशंट यायचे संडेला. आणि इकडे पुढे रूम्स आहेत, तिकडे ऑलमोस्ट 70% असे फॉरेनर्स पेशंट राहायचे आणि 30% इंडियन पेशंट म्हणून बाहेरचे पेशंट राहायचे. आणि असे इम्पॉसिबल डिसीजचे इथे येऊन बरे होत होते. त्यामुळे खूप फेमस आहे डॉक्टर लाजपतराय मेहरा न्यूरोथेरपी आश्रम हॉस्पिटल. हे सूर्यमाळ हॉस्पिटल आश्रम. इथे आम्ही पहिले ट्रीटमेंट द्यायचे, आता आम्हीच फिरतो इकडे. सध्या कार्यक्रम आहे त्याच्यामुळे पेशंट नाही आहे. हे आमचे सूर्यमाळ. इकडे आम्ही पहिले फिरायचे, रनिंग करायचे. हे सूर्यमाळ हॉस्पिटल आणि सूर्यमाळचा फेमस पॉईंट आहे सूर्यमाळ सनसेट पॉईंट. तिकडे आता मी चाललोय. एकदम वातावरण एवढं भारी आहे ना, थंड एकदम आणि एकदम फ्रेश क्लायमेट आहे एकदम. माणूस इथे जेव्हा आम्ही राहायचे सूर्यमाळला हॉस्पिटलला, एवढे सिरियस पेशंट यायचे. 20%, 80% तर काही वातावरणाचा इफेक्टमुळेच बरे व्हायचे. कारण की नेचर, आमची ट्रीटमेंट पण नॅचरल आणि इकडचं क्लायमेट पण नॅचरल, त्याच्यामुळे खूप फास्ट आणि मस्त रिझल्ट भेटायचे. फायनली मी आता सूर्यमाळच्या टॉपवर आहे आणि हे डोंगर दिसतात. हे 7 ते 8 डोंगर चढून मिळाले आणि 100 किलोमीटरची सेंचुरी राईड कंप्लीट झालेली आहे सूर्यमाळ इथे. आणि इथे खालती नदी आहे आणि तिथे खालती गाव पण आहे आणि मस्त शांत रिलॅक्स वातावरण आहे. फक्त माझाच आवाज आहे. हे आहे सूर्यमाळ सनसेट पॉइंट. हे 6-7 डोंगर पार करून मी आलेलो आहे. मी वाड्याला 9 वाजता पोचलेला, सकाळचे 9. आणि इकडे सूर्यमाळला येतात 1 वाजला. म्हणजे 4 तास मला घाट रस्ता चढून यायला लागलं. ऑलमोस्ट 35-1 किलोमीटर असेल त्या घाट रस्ता. फक्त घाट घाट घाट. पण इकडे येऊन जो आनंद भेटतो तो मस्तच आहे. सकाळचे 6 वाजलेत. हे आपलं सूर्यमाळ. मस्त फोकी क्लायमेट, जस्ट लाईक महाबळेश्वर. आता आम्ही सूर्यमाळमध्ये आहेत, दौलत यांच्या घरी. ते विशालदादा आणि मोनू शर्मा. आणि आता आमचं झालं 23 ऑगस्टचा कार्यक्रम झाला आणि आता मस्त सूर्यमाळ गावामध्ये आम्ही रात्री राहिलो. पूर्ण फोकी क्लायमेट. मिनी महाबळेश्वरला जायची गरज नाही, सूर्यमाळला या आणि आपल्या दौलत भाऊकडे या. सूर्यमाळ गावामध्ये हेच ते हाडमोडीचं हाड साधण्याचे औषध इथे दिलं आणि खूप पूर्वीपासून इथे चालतं आहे. आणि मी इथे आलो होतो सूर्यमाळला, तेव्हा यांना भेटायला आलो होतो. हे बाबा इथे देतात सर्वांना औषध, हाडमोडीचं औषध. सूर्यमाळ गाव मंदिराच्या समोर बाजूला. बिरसा मुंडा प्रवेशद्वार सूर्यमाळ पर्यटन स्थळाकडे आपले सहर्ष स्वागत. हेच ते सूर्यमाळ.
दॅट्स कॉल्ड अ सूर्यमाळ. आम्ही जेव्हा सूर्यमाळला राहायचे तेव्हा ह्या स्पॉटला आम्ही सकाळी रनिंग करायला यायचो, नंतर मी वॉकिंग करत जायचो. एवढं उतरण आहे चढण आहे, इथपर्यंत रनिंग करत यायचो. आणि खाली गावामध्ये खाली जंगलात जायचो, धबधबे वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला. सकाळी 5 किंवा 4ला मी उठायचो आणि ट्रेकिंग वगैरे करायचो, व्यायाम करायचो. आणि मग 9 वाजता पुन्हा डॉक्टर लाजपतराय मेहरा न्यूरोथेरपी आश्रममध्ये पेशंट बघायला पेशंट करायचो. क्लिअर एवढा फोगी क्लायमेट होतं ना, आता परत फोगी क्लायमेट आलं. सुपर स्पीड. आता फक्त उतरून 15 किलोमीटर उतरलं आहे. आणि जी काल चढेल ती त्रास झालेला, आता मस्त फक्त उतरणीवरती झालं. तानसा वन्यजीव अभयारण्य हे स्टार्ट होतं ते सूर्यमाळे पूर्ण हा एरिया तानसा वन्यजीव अभयारण्यामध्ये येतं. तर जर कोणी शिकारी करताना जर कोणी शिकारी करत आहे इकडे या एरियामध्ये आणि त्याला जर आपण सांगितलं तर त्यांना बक्षीस 5,000 रुपये मिळवा. आणि त्याची पूर्ण माहिती गोपनीय राहील, म्हणजे कोणी सांगितलं कोण नाही सांगणार नाही. वन्य विभाग अशा प्रकारचे आहे. जर कोणी असं प्राण्यांना मारत असेल तर त्यांची कंप्लेंट करा आणि 5,000 रुपये बक्षीस मिळवा. बाय.